काय सांगत बाबा आपण नगरपालिका दरवेळेस फक्त एक आश्वासन देते मात्र गटरीचं काम करताना काही दिसत नाही त्याबद्दल दौंड नगरपालिकेच्या अस्वच्छतेबाबत अनेक वर्तमानपत्रातनं आपल्या चॅनलच्या मार्फत गेले अनेक दिवस या चर्चा होत आहेत, परंतु दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होत नाही। शेवटी आज या ठिकाणी मनसेचे सचिव कुलते आणि संतोष जगताप शिवसेनेचे आणि काही महिला भगिनी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। या ठिकाणची ही जी गटर आहे ती दौंड शहराच्या भीमा नदीपाशी जाणारी ही गटर आहे। या भीमा नदीला रोजचे दौंड शहरातले अनेक नागरिक बंधू भगिनी भेट देतात आणि त्याचं ठिकाण सुद्धा याच ठिकाणी आणि दहाव्याचं ठिकाण याच रस्त्यावरनं जावं लागतं। हा एक रस्ता आहे आणि अशा रस्त्यातनं अशा मैला पाण्यातनं सर्व लोकांना वाट काढावी लागत जात आहे। वेळोवेळी नगरपालिकेला सर्व पक्षीयांनी व नागरिकांनी केलं, परंतु नगरपालिकेला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाहीये। आता कुलत्या आंदोलनाला बसल्यामुळे त्यांनी एक जुजबी काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं, परंतु सगळ्यांचा मानस आहे की हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन काय कमी होणार नाही। अशीच परिस्थिती गावामध्ये सुद्धा आहे। आता या गोष्टीची हे घटना काय झाली ह्याची जबाबदारी कोणाची ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोग्य अधिकारी, बांधकाम खात्याचे लोक, नगरपालिकेच्या, तसेच ज्या कॉन्ट्रॅक्टर ही पडलेली त्यामुळे ही गटर झालेली आहे अशा कॉन्ट्रॅक्टर ताबडतोब गुन्हा झाला आमची मागणी राहील आणि जिल्हाधिकाऱ्याला अजून राहील की दौंड नगरपालिका ताबडतोब एक कायमस्वरूपी 24 तास उपलब्ध मुख्य द्यावेत। आज गावात आपण पाहिलं तर इकडे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। कचऱ्याचा मोठा प्रश्न या नागरिकांना या ठिकाणी डेंग्यू आणि मलेरिया वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागेल। तर माझी शासनाला विनंती राहील की आपण ताबडतोब अधिकारी या ठिकाणी नेमावेत आणि जो कचऱ्याचा टेंडरचा चाललेला तो त्वरित थांबवा। तुम्हाला ज्याला द्यायचं त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, ज्याला काम करायचं त्याला काम करू द्या, परंतु ताबडतोब या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर नेमावा एवढीच आमची सर्वांची अपेक्षा आहे। काही दिवसामध्ये नगरपालिकेच्या बैलाला नगरपालिकेच्या बैलाला नगरपालिकेच्या बैलाला त्याबद्दल आपण काय आषाढी एकादशीला जवळपास 16 पालख्या दौंड आणि परिसरातल्या पंचक्रोशीतल्या पालख्या येत असतात। नजीक आता 18-19 तारखेपासून माझ्या माहितीप्रमाणे पण आहे माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान आहे। ज्यावेळेला आषाढी एकादशी येते आणि पूर्ण ते 15 दिवस या ठिकाणी दौंडला देवांना स्नान घालण्यासाठी अनेक पालख्या या ठिकाणी येतात। आज फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की नेमकं करायचं का, अशा मैला पाण्यातनं आमच्या देवतांना घेऊन जायचं का, तर हा फार मोठा विषय झालेला आहे। या बाबतीत म्हणजे देवाला सुद्धा मैला पाण्यातनं जावं लागतंय, माणसाला तर जावंच लागते, परंतु देवाला सुद्धा मैला पाण्यातनं जावं लागतं। ही मोठी शोकांतिका आहे आणि याला जबाबदार असणाऱ्या लोकांवर ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची मागणी राहील। नगरपालिकेने जर हे काम केलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? नगरपालिकेने जर हे काम केलं नाही तर तुमची भूमिका काय असेल? आता आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलेले जोपर्यंत एकदम पक्का उपाय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन काय थांबणार नाही, हे आंदोलन असंच चालू राहणार।